2026मध्ये येणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून किंवा त्याआधी येणाऱ्या महाराजांचा प्रकट दिनाचं औचित्य साधून महाराजांची अतिशय उच्च कोटीची साधी सोपी सेवा ती म्हणजे लिखित नामजपाची। कोणतीही सेवा करण्याची खूप इच्छा आहे, पण सेवा करण्यासाठी पुरेसा वेळ नाही किंवा तुम्ही ती करू शकत नसाल, तर ही साधी सोपी सेवा फारसे नियम नसलेली तुम्ही महाराजांच्या प्रकट दिनाचं औचित्य साधून किंवा पुण्यतिथीचं औचित्य साधून नक्कीच करू शकता। ही सेवा जी आहे अगदी साधी आहे। महाराजांचा श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी नामजप जो आहे तो तुम्हाला सतत लिहायचा आहे। जेवढी संख्या तुम्ही मनात धरलेली आहे किंवा तुम्ही यथाशक्ती ही लिखित नामजपाची सेवा करणार असाल तर तसं तुम्हाला स्वामींना बोलून दाखवायचं आहे आणि त्यानंतर ह्या सेवेला सुरुवात करायची आहे। पण या सेवेचे काही नियम आहेत। त्याचबरोबर ही वही लिहून झाल्यानंतर या वहीचं काय करावं ही संपूर्ण माहिती जी आहे ती मी एका व्हिडिओद्वारे शेअर केलेली आहे। तो व्हिडिओ बघण्यासाठी खाली दिलेल्या त्रिकोणावरती क्लिक करा, जेणेकरून योग्य ती माहिती तुम्हाला मिळेल। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।